भारताला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न, हिंदूंची जमीन वाचवू शकत नाहीत, मुस्लिमांची काय वाचवणार? राज्यसभेमध्ये संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. अयोध्येमध्ये 13,000 कोटींचा घोटाळा, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. आम्ही वक्फ विधेयकाला नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध केलाय. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. भाजपला हिंदुत्वाचा इतका कळवळा असेल तर झेंड्यातला हिरवा रंग काढण्याचं उद्धव ठाकरेंचं आव्हान. काँग्रेसचा कोणताही दबाव नाही, एनडीएमध्ये जरी असतो तरी तीच भूमिका घेतली असती. उद्धव ठाकरेंचं वक्फ विधेयकासंदर्भातल्या घेतलेल्या भूमिकेवर स्पष्टीकरण. अंजली दमानिया मनोज जरांगेंच्या भेटीला. दमानियांसोबत धनंजय देशमुखांनीही घेतली जरांगेंची भेट. जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये झाली चर्चा. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी जामिनासाठी कोरटकरची कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव. कोरटकरचा जामिनासाठी अर्ज. कोरटकर सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये. स्पीकरमधनं हिंदीतून घोषणा झाल्यानं महिलेनं वाहतूक पोलिसाला सुनावलं. मराठीच्या मुद्द्यावरनं महिला आणि वाहतूक पोलिसात बाचाबाची. गोरेगावमधला घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यामध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू. दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडनं 10 लाखांची मागणी. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. सेलिब्रिटीजची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीत अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता. आणि राज्यामध्ये पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. हवामान विभागाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.